नमस्कार. इन्फो इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण चर्चेत स्वागत आहे. तसं पाहिलं तर आपल्या ह्या चॅनलवर आपण नेहमीच महाराष्ट्रातील कायदे, जमिनीचे वाद, नवनवीन सरकारी निर्णय आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांविषयी अतिशय साधी आणि सोपी माहिती देत असतो. हो, नक्कीच. आणि मुळात आपला उद्देशच हा आहे की महसूल विभाग किंवा शेतीचे जे क्लिष्ट कायदे आहेत ते आपल्या माणसांना त्यांच्याच भाषेत आणि अगदी खात्रीशीररित्या समजले पाहिजेत. अगदी बरोबर. आणि म्हणूनच आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो वरवर पाहता एका कुटुंबाचा वाद वाटतो, पण प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक घरांमध्ये आणि शेतांच्या बांधावर हीच परिस्थिती पाहायला मिळते. होय, अशा केसेस मी स्वतः खूप पाहिले आहेत. आता बघा, थोडक्यात पार्श्वभूमी सांगायची तर ही केस एका अशा व्यक्तीची आहे जिच्या कुटुंबात 1996 मध्ये जमिनीची अधिकृत वाटणी झाली. या वाटणीत 2 भावांना, म्हणजेच ज्या व्यक्तीची ही केस आहे तिचे वडील आणि तिचे चुलते, या दोघांना प्रत्येकी 5 एकर जमीन मिळाली. बरं, म्हणजे बरोबरीने वाटणी झाली तिथे. हो, पण खरी गोम इथेच आहे. प्रत्यक्षात जमिनीचा ताबा घेताना आणि 7/12 उतार्यावर नोंदी होताना एक खूप मोठी गल्लत झाली. एकाची जमीन दुसऱ्याच्या नावावर आणि दुसऱ्याची जमीन पहिल्याच्या नावावर अशी चक्क अदलाबदल झाली. आणि सर्वात महत्त्वाचा भाग असा आहे की ही चूक लगेच कोणाच्या लक्षात आली नाही किंवा ती तिथेच दुरुस्त केली गेली नाही. आज या घटनेला तब्बल 30 वर्ष पूर्ण झाली आहेत. हो ना. आणि या 30 वर्षांच्या काळात ज्या व्यक्तीकडे त्या विशिष्ट 5 एकर जमिनीचा प्रत्यक्ष फिजिकल ताबा होता त्याने तिथे नुसती कोरडवाहू शेती नाही केली, त्याने स्वतःचे लाखो रुपये त्या जमिनीत गुंतवले. म्हणजे नक्की काय सुधारणा केल्या तिथे? एक मोठी विहीर खोदली, संपूर्ण शेतात अंडरग्राऊंड पाईपलाईन टाकली आणि अगदी ओबडधोबड जमिनीचं सपाटीकरण करून ती बागायती केली. हे सगळं होईपर्यंत कोणीही आक्षेप घेतला नाही. पण आता 30 वर्षानंतर नक्कीच काहीतरी नवीन वाद निर्माण झाला असेल. बरोबर ओळखलत. आता ते चुलते अचानक समोर आलेत आणि ते दावा करत आहेत की 7/12 उतार्यावर ज्या गट नंबरची नोंद त्यांच्या नावावर आहे ती विकसित केलेली जमीन त्यांचीच आहे. तांत्रिकदृष्ट्या त्या कागदावर त्यांचं नाव आहे, हाच त्यांचा एकमेव आधार आहे. हां, खरोखरच एक क्लासिक कायदेशीर पेच प्रसंग आहे. महसुली नोंदी विरुद्ध प्रत्यक्ष ताबा आणि गुंतवणूक असा हा संघर्ष आहे. अगदी तेच. तर आजच्या या चर्चेचा मुख्य उद्देश हाच आहे की कागदोपत्री असलेली मालकी आणि जमिनीवरचा प्रत्यक्ष भौतिक ताबा यांच्यातील हा लढा कसा सोडवायचा. सर्वसामान्य लोकांना पडणाऱ्या या व्यवहारी प्रश्नांची उत्तरे आज आपण शोधणार आहोत. नक्कीच. आणि जेव्हा आपण अशा केसेसचं विश्लेषण करतो तेव्हा सर्वात आधी आपल्याला एका मूलभूत गैरसमजावर बोलावं लागतं. तो गैरसमज म्हणजे 7/12 उतारा म्हणजेच प्रॉपर्टीचा फायनल टायटल डीड किंवा मालकी हक्काचा अंतिम पुरावा. म्हणजे सर्वसामान्यांना वाटतं की 7/12वर नाव म्हणजे पूर्ण मालकी. जर चुलत्यांचं नाव 7/12वर असेल तर कायद्याने तेच मालक ठरतात का? अजिबात नाही. बहुतांश लोकांना असंच वाटतं की 7/12वर नाव आलं म्हणजे आपण त्या जमिनीचे निर्विवाद मालक झालो. पण कायदेशीर वास्तव याच्या अगदी उलट आहे. 7/12 उतारा हा डॉक्युमेंट ऑफ टायटल किंवा मालकी हक्काचा पुरावा नसतो. अच्छा, मग तो नक्की कशासाठी असतो? तो फक्त शेतसारा वसुलीसाठी आणि पिकांच्या नोंदणीसाठी असतो, ज्याला आपण कायद्याच्या भाषेत फिस्कल पर्पजेस म्हणतो. आता बघा, सर्वोच्च न्यायालयाचं सूरजभान नावाचा एक अत्यंत महत्त्वाचा निकाल आहे. त्यात स्पष्ट सांगितलंय की महसुली नोंदींमुळे मालकी हक्क मिळत नाही किंवा संपतही नाही. म्हणजे केवळ एका कागदावर नाव असण्याने मालकी सिद्ध होत नाही. अगदी बरोबर. मालकी हक्क ठरवण्याचा अंतिम अधिकार हा फक्त आणि फक्त सक्षम दिवाणी न्यायालयाला म्हणजे सिव्हिल कोर्टला आहे. त्यामुळे चुलत्यांचं नाव जरी 30 वर्षांपासून त्या उतार्यावर असलं तरी ते त्या जमिनीचे कायदेशीर मालक आपोआप ठरत नाहीत. हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळेल, पण इथे दुसरा एक अत्यंत भावनिक आणि आर्थिक प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? ज्या व्यक्तीने 30 वर्षे तिथे जीवाचं रान केलं, स्वतःचे लाखो रुपये लावून विहीर, फळबागा आणि सपाटीकरण केलं, तिचे ते सगळे पैसे केवळ एका कागदोपत्री चुकीमुळे वाया जाणार का? कारण कायद्याचं संरक्षण नसेल तर हा खूप मोठा अन्याय होईल. होय, आणि म्हणूनच इथे मालमत्ता हस्तांतरण अधिनियम 1882 म्हणजेच ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्टचं कलम 51 सेक्शन 51 अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतं. कायदा केवळ कागद पाहत नाही, तो त्यामागची सद्भावना किंवा बोनोफाईड बिलीफ देखील पाहतो. म्हणजेच मी कायदेशीर मालक आहे या प्रामाणिक विश्वासावर त्यांनी ती सगळी गुंतवणूक केली. अगदी तसंच. 1996 मध्ये जेव्हा वाटणी झाली
तेव्हा या व्यक्तीला पूर्ण विश्वास होता की ती जमीन त्यांच्याच वाटणीला आलेली आहे. त्यांनी कोणाची जमीन बळकावण्याच्या वाईट हेतूने तिथे प्रवेश केला नव्हता आणि याच सद्भावनेतून त्यांनी लाखो रुपये खर्च केले. मग अशा वेळी सेक्शन 51 त्यांना कसं संरक्षण घेतं? जर उद्या चुलत्यांनी न्यायालयातून ताबा मागितलाच तर न्यायालय चुलत्यांना आयत्या बिळावर नागोबा बनू देत नाही. चुलत्यांना एकतर आजच्या बाजारभावाने त्या जमिनीत केलेल्या सर्व सुधारणांची म्हणजे विहीर, पाईपलाईनची पूर्ण भरपाई किंवा कॉम्पेन्सेशन द्यावी लागेल. आणि ही भरपाई आजच्या बाजारभावाने द्यावी लागेल, 30 वर्षांपूर्वीच्या नाही? होय, आजच्या व्हॅल्युएशननुसार. आणि दुसरा पर्याय असा असतो की या सुधारणा वगळून जी मूळ किंमत आहे त्या किमतीत चुलत्यांनी ती जमीन प्रत्यक्ष ताबा असलेल्या व्यक्तीला विकावी. व्यवहारात ही भरपाईची रक्कम इतकी मोठी असते की चुलते स्वतःच माघार घेतात. बापरे, म्हणजे कायदा प्रत्यक्ष गुंतवणूक करणाऱ्याला खूप मोठं संरक्षण देतो. यावरून मला दुसरा एक प्रश्न पडलाय. विचारा ना. जमीन 30 वर्ष सलग एकाच व्यक्तीच्या ताब्यात आहे. अशा वेळी प्रतिकूल ताबा, ज्याला आपण ॲडव्हर्स पोझिशन म्हणतो, तो कायदा इथे कसा लागू होतो? कारण आपण नेहमी ऐकतो की 12 वर्ष ताबा असला की जमीन आपली होते. हे खूप तांत्रिक मुद्दा आहे. सामान्य परिस्थितीत अनोळखी व्यक्तीच्या जागेवर 12 वर्ष ताबा सिद्ध करणं सोपं असतं. पण इथे अडचण अशी आहे की हे दोघे कुटुंबातील सदस्य आहेत, म्हणजे को ओनर्स किंवा सहहिस्सेदार आहेत. अच्छा, म्हणजे कुटुंबात नियम वेगळे असतात. हो, कायद्याचं एक तत्व आहे की एकाचा ताबा हा सर्वांचा ताबा मानला जातो. त्यामुळे नुसता ताबा मालकी हक्क हिरावून घेण्यासाठी पुरेसा नसतो. अशा केसेसमध्ये ॲडव्हर्स पोझिशन सिद्ध करण्यासाठी ऑयस्टर म्हणजेच बेदखल हे तत्व सिद्ध करावं लागतं. हे ओयस्टर किंवा बेदखल सिद्ध करण्यासाठी काय करावं लागतं? यासाठी शत्रुत्वपूर्ण हेतू म्हणजेच हॉस्टाईल ॲनिमस उघडपणे दाखवावा लागतो. याचा अर्थ असा की ही जमीन माझीच आहे आणि तुमचा यावर हक्क नाही हे कृतीतून दाखवून देणं. 1996च्या वाटणीमुळे हा हेतू सुरू झाला आणि 30 वर्ष उघडपणे विना अडथळा त्यांनी जमिनीचा उपभोग घेतला. म्हणजे चुलत्यांना माहिती असूनही त्यांनी 30 वर्ष कधीच आक्षेप घेतला नाही. बरोबर. जेव्हा तुम्ही उघडपणे स्वतःचा पैसा लावून सुधारणा करता आणि समोरचा पक्ष काहीच बोलत नाही, तेव्हा हे ऑयस्टर सिद्ध होतं आणि ताबा असणारी व्यक्ती कायदेशीर मालकीची मागणी करू शकते. पण हे सगळं न्यायालयात सिद्ध कसं करायचं? कारण कोर्टात जाऊन फक्त माझा ताबा आहे असं तोंडी सांगून चालणार नाही. हा भौतिक ताबा किंवा फिजिकल पोझिशन सिद्ध करण्यासाठी कोणते भक्कम पुरावे लागतात? न्यायालयात पुराव्यांशिवाय काहीच चालत नाही. यासाठी प्रामुख्याने 4 प्रकारचे पुरावे लागतात. पहिला म्हणजे महसुली पुरावे. यात पीक पाहणी किंवा गाव नमुना 12 खूप महत्वाचा असतो. जर सलग 30 वर्षे पिकांच्या नोंदीत स्वतः किंवा खुद अशी नोंद असेल तर तो भक्कम पुरावा ठरतो. पण अनेकदा पीक पाहणीच्या नोंदी तलाठी कार्यालयात बसूनच केल्या जातात. त्यात चुका असू शकतात. मग म्हणूनच आपण दुसऱ्या पुराव्याकडे वळतो, प्रशासकीय पुरावे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन केलेला स्पॉट पंचनामा किंवा दिवाणी न्यायालयाने नेमलेल्या कोर्ट कमिशनरचा अहवाल. ते स्वतः जागेवर जाऊन सुधारणांची नोंद करतात. आणि कृषी खर्चाचे जे दस्तऐवज असतात त्यांचाही उपयोग होतो का? तर तिसरा आणि सर्वात प्रॅक्टिकल पुरावा आहे खते, बियाणे यांच्या पावत्या, वीज आणि पाणी बिल, ग्रामपंचायतीचे परवाने आणि आजकाल सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिओटॅग केलेले फोटोज, ज्यावर अक्षांश, रेखांश आणि वेळ असते. अरे वा, म्हणजे तंत्रज्ञानाचा थेट वापर. हो. आणि चौथा पुरावा म्हणजे साक्षीदारांचे जबाव. शेजारील शेतकरी किंवा गावच्या सरपंचांचे प्रतिज्ञापत्र किंवा एफिडेव्हिट. हे 4ही पुरावे एकत्र आले की ताब्याचं स्पष्ट चित्र उभं राहतं. खूपच सविस्तर माहिती दिलीत तुम्ही. पण मला सांगा, बरीच लोक अशा वेळेस वकिलाकडे जाण्याऐवजी थेट तहसीलदारांकडे जातात. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या MLRCच्या कलम 155 अंतर्गत ही अदलाबदलीची चूक सुधारता येते का? हा एक अतिशय मोठा कायदेशीर सापळा आहे ज्यात लोक अडकतात. कलम 155 हे फक्त क्लेरिकल एरर्स किंवा लेखनिक चुका दुरुस्त करण्यासाठी असतं, जसं की नावातली साधी स्पेलिंग मिस्टेक. पण ही 30 वर्षांपूर्वीची अदलाबदली म्हणजे साधी चूक तर नक्कीच नाही. अगदी बरोबर. जेव्हा तहसीलदार चुलत्यांना नोटीस पाठवतात तेव्हा चुलते नक्कीच त्या दुरुस्तीला आक्षेप घेतात. आणि एकदा का आक्षेप आला की तो टायटलचा किंवा मालकी हक्काचा वाद बनतो. महसूल अधिकाऱ्यांना टायटलचा वाद सोडवण्याचा अजिबात अधिकार नाही.
त्यासाठी दिवाणी न्यायालयातच जावं लागतं. त्यात वेळ न घालवता कोर्टाची तयारी केलेली बरी. पण समजा जर चुलते कोर्टाबाहेर सामोपचाराने तडजोडीसाठी तयार झाले तर कायदेशीर आणि कमी खर्चाचा पर्याय कोणता आहे? सामोपचाराने मार्ग काढणं नेहमीच सर्वोत्तम. यात 2 पर्याय आहेत. जर मूळ वाटणीपत्रात फक्त टायपिंगची चूक असेल तर दोष दुरुस्तीपत्र रेक्टिफिकेशन डीड नाममात्र खर्चात करता येतं. आणि जर ते शक्य नसेल तर अदलाबदल पत्र किंवा एक्सचेंज डीड हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. आणि इथे महाराष्ट्रातील एका मोठ्या सवलतीचा मला मुद्दामून उल्लेख करायचा आहे. कोणती सवलत? जर हे अदलाबदल रक्ताच्या नात्यात म्हणजे या केसमध्ये 2 सख्ख्या भावांमध्ये होत असेल तर शासनाने स्टॅम्प ड्युटीमध्ये मोठी सूट दिली आहे. याला बाजारभावाप्रमाणे लाखो रुपये लागत नाहीत तर केवळ 200 रुपये मुद्रांक शुल्क आणि 1% नोंदणी फी लागते. फक्त 200 रुपये? हे तर खूपच फायदेशीर आहे. पण जमिनीची अदलाबदल करताना तुकडेबंदी कायद्याचा फ्रॅगमेंटेशन ॲक्टचा काही अडथळा येऊ शकतो का? मुळात 5 एकर क्षेत्र हे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा स्टँडर्ड एरियापेक्षा खूप मोठं असल्यामुळे इथे थेट अडचण नाही. पण याच संदर्भात राज्य शासनाने एक अतिशय क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. 2025चा अध्यादेश ऑर्डिनन्स 10 ऑफ 2025. अरे हो, मी वाचत होते याबद्दल कुठेतरी. नेमका काय आहे हा अध्यादेश? यानुसार 15 नोव्हेंबर 1965 ते 15 ऑक्टोबर 2024 या 59 वर्षांच्या काळातील जेवढे काही अनियमित जमिनींचे व्यवहार किंवा वाटण्या झाल्या आहेत ते सर्व शासनाने कोणत्याही दंडाविना फ्री ऑफ कॉस्ट कायमस्वरूपी नियमित म्हणजेच रेग्युलराईज करण्याचा निर्णय घेतला आहे. बापरे, म्हणजे जुन्या सर्व तांत्रिक चुका आता विनाशुल्क अधिकृत होणार. अगदी 100%. त्यामुळे तुकडेबंदी कायद्याची आता कसलीही भीती बाळगण्याची गरज नाही. हां, तर शेतकऱ्यांसाठी खूपच मोठा दिलासा आहे. आता आपण एका शेवटचा पण अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. बोला. समजा हे सगळे उपाय करूनही चुलते ऐकत नसतील आणि त्यांनी 7/12चा गैरफायदा घेऊन बळजबरीने जमिनीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तर तातडीने कोणती कायदेशीर पावले उचलावीत? अशा आणीबाणीच्या परिस्थितीत एक स्पष्ट कायदेशीर रणनीती लिटिगेशन रोडमॅप तयार असावा लागतो. सर्वप्रथम दिवाणी न्यायालयात कॅव्हिएट दाखल करा. यामुळे चुलते एकतर्फी स्टे ऑर्डर आणू शकणार नाहीत. अच्छा, कॅव्हिएट हे एक संरक्षणात्मक कवच आहे. मग पुढचं पाऊल? त्यानंतर तुम्ही स्वतः कायमस्वरूपी मनाई हुकुमासाठी दावा स्यूट फॉर परमनंट इंजंक्शन दाखल करा आणि त्यासोबतच अत्यंत तातडीने कोर्ट कमिशनर नेमण्याची मागणी करा. ते प्रत्यक्ष जागेवर येऊन तुमच्या सुधारणांचा पंचनामा करतील. म्हणजे भौतिक ताबा रेकॉर्डवर येईल. बरोबर. आणि शेवटी मालकी हक्क निश्चित करण्यासाठी आणि जुनी चूक सुधारण्यासाठी स्यूट फॉर डिक्लेरेशन अँड रेक्टिफिकेशन घोषणा आणि दुरुस्तीसाठी सविस्तर दावा दाखल करा. हा मार्ग तुमची गुंतवणूक आणि हक्क दोन्ही सुरक्षित करेल. खूपच छान आणि सोप्या भाषेत तुम्ही हा गुंतास अडवलात. तर मंडळी, आजच्या या चर्चेचा थोडक्यात सारांश सांगायचा तर केवळ 7/12 उतारावर तुमचं नाव नाही म्हणून घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. होय. प्रत्यक्ष ताबा, जमिनीत केलेली गुंतवणूक आणि योग्य कायदेशीर पुराव्यांच्या मदतीने सर्वसामान्य माणूस कायद्याच्या चौकटीत राहून आपला हक्क नक्कीच मिळवू शकतो. नक्कीच. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा मला आपल्या प्रेक्षकांसमोर मांडायचा आहे. कोणता? आपण पाहिलं की जर 7/12 उतारा हा मालकी हक्काचा पुरावा नाहीच तर आज महाराष्ट्रात असे कितीतरी हजारो एकर जमिनींचे व्यवहार असतील जे केवळ कागदावरच्या अशा चुकीच्या नोंदींवर उभे आहेत. खरंच की. आणि ज्यांच्या प्रत्यक्ष भौतिक ताब्याला भविष्यात कधीही आव्हान दिलं जाऊ शकतं. आता जेव्हा आपण सगळं डिजिटल करतोय तेव्हा या जुन्या चुका रेकॉर्डमध्ये तशाच कायम राहिल्या तर भविष्यात किती मोठा गोंधळ उडेल हा नक्कीच विचार करण्यासारखा मुद्दा आहे. अत्यंत महत्त्वाचा विचार तुम्ही मांडलात. तंत्रज्ञान जुन्या चुका कशा दुरुस्त करणार हा मोठा प्रश्नच आहे. तर जर तुम्हाला आमची आजची ही चर्चा आणि माहिती उपयुक्त वाटली असेल तर इन्फो इन मराठी या आपल्या YouTube चॅनलला नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. होय. आणि तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की सांगा. आणि हो, तुम्हाला शेती, महसूल किंवा कायदेविषयक अशाच आणखी कोणत्या विषयांवर व्हिडिओ पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की लिहून कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.